आपण गेल्या तासामध्ये आपण लिंग बघितले. जसं दिलेल्या वाक्यातील किंवा दिलेल्या नामाचं त्याच्या रूपावरून लिंग कळतं, त्याच पद्धतीने एखाद्या नामाचं किंवा एखाद्या वाक्यातील नामाचं त्याच्या रूपावरून काय कळतं, वचनसुद्धा समजत असतं बघा. नामावरून संचिता, नामावरून त्या वाक्यातील जे शब्द आहेत, नाम आहेत, त्यांचं आपल्याला वचन कळत असतं. आता वचन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? एखादा नाम असेल तर त्या नामाच्या रूपावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहे. वचन म्हणजे काय, तर ते नाम दिलेलं आपल्याला नाम आहे तर ते एक आहे का अनेक आहे हे जेव्हा आपल्याला त्या नामाच्या रूपावरून कळतं तर त्याला म्हणायचं वचन. काय म्हणायचं? वचन. म्हणजे आता झाड हे एक नाम आहे. उदाहरणार्थ काय घेऊया, झाड. झाड या नामावरून आपल्याला काय कळतं बघा, हे झाड हे नाम आहे. काय आहे? झाड. आता झाड कसं आहे हे समजतंय, एक आहे का अनेक आहे? झाड एक कळते की नाही? म्हणजे झाड हे नामावरून आपल्याला कळते की ते एक आहे, म्हणून हे एक वचनीय आहे. आणि झाडे अनेक आहेत. झाड एक आहे दोन आहेत असं सांगितले का? नाही, अनेक आहेत म्हणून ते अनेक वचनी. हे काय आहे? अनेक वचनी. म्हणून वचनाचे दोन प्रकार आहेत. कोणते? एक वचनी, दुसरा अनेक वचन. वचनाचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे एक वचन, म्हणजे जर नामाच्या रूपावरून आपल्याला कळलं की ते एकच आहे तर ते काय आहे? एक वचन. आणि नामाच्या रूपावरून आपल्याला त्या वस्तू एक आहेत अनेक आहेत असं जर कळालं तर ते काय आहे? अनेक वचन. हा खूप सोपा घटक आहे आणि तेवढाच किचकट आहे. सहजासहजी आपल्याला कळत नाही की ते एक आहे का अनेक आहे. एवढं लक्षात ठेवायचं की वचनाचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार. ज्या नामाच्या रूपावरून आपल्याला कळतं की ते एक आहे त्याला म्हणायचं एक वचन. आणि ज्या नामाच्या रूपावरून वस्तू किंवा व्यक्ती अनेक आहे असं ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस काय म्हणायचं? त्याला अनेक वचन. कळालं? आता काही उदाहरणं दाखवत आपण काय करूया, आपण ते शब्द वाचूया. बघा, काही एक वचन आणि अनेक वचनाचे आपण शब्द वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, काही शब्दांचे उदाहरणादाखल आपल्याला ते शब्द दिलेत. मी वाचते, तुम्ही पाठीमागं म्हणू नका, फक्त इथं लक्ष द्या. बघा, कुत्रा, कुत्रे, घोडा, घोडे, उंदीर, उंदीर, मध, मध, वेळ, वेळा, म्हैस, म्हशी, चूक, चुका, तुम्ही मागं म्हणू नका. दिशा, दिशा, नदी, नद्या, भाकरी, भाकऱ्या, आंबा, आंबे, देव, देव, कवी, कवी, गहू, गहू, भिंत, भिंती, सून, सुना, भाषा, भाषा, आज्ञा, आज्ञा, बी, बिया, सासू, सासवा. दिसतंय तुम्हाला? उवा, शेत, शेते, मोती, मोत्या, मोते, पाखरू, पाखरे, गळू, गळवे, मडके, मडकी, पान, पाने, पुस्तक, पुस्तके, चित्र, चित्रे, झाड, झाडे, ओढा, ओढे, काठी, काठ्या,
फळी फळ्या, टोळी टोळ्या, युक्ती युक्त्या, लोंबी लोंब्या, दिवस दिवस, पर्वत पर्वत, सागर सागर, वस्तू वस्तू, वास वास, छत्री छत्र्या, घड्याळ घड्याळ, घरे घर घरे, घड्याळ घड्याळे, मिरी मिऱ्या, लिंबू लिंबे, पिलू पिले, रताळे रताळी, ठिपका ठिपके, गाणे गाणी, पोपट पोपट, मासा मासे, रत्न रत्ने, डोळा डोळे, होडी होड्या, काडी काड्या, चिमणी चिमण्या, ससा ससे, कळी कळ्या, खिडकी खिडक्या, बोर बोरे, पेरू पेरू, रान राणे, शेंग शेंगा. आता बघा हे आपण काय केले तर आपण वचन बघितले की एखादे नाम जर दिले तर आपण बघा सहज आपण बोलताना बोलतो. ह्यातलं उदाहरण घेऊया. मी आज पुस्तक आणले नाही. आता पुस्तक आणले नाही ह्याच्यावरून पुस्तक एक आहे का अनेक आहे कोणतरी? मी आज अक्षरगंगाचे पुस्तक आणले नाही. मी आज वर्गातली पुस्तके आणली नाहीत. पुस्तकेवरून काय कळतं? अनेक. म्हणजे पुस्तक म्हणजे एक वचन आणि पुस्तके म्हणजे अनेक वचन. अशा पद्धतीने आपण हे एक वचन आणि अनेक वचन लक्षात ठेवायचे. आता हे सोडून जर कधी कधी काय होतं तर एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी आपण काय करतो तर अनेक वचनी प्रयोग करतो. कसा करतो बघा तर गुरुजी शाळेत आत्ताच आले. गुरुजी शाळेत आत्ताच आले. आता आले जर मुलगा शाळेत आला हे काय झालं? मुलगा एक आहे म्हणून त्याला आला असं क्रियापद वापरलं. पण गुरुजी शाळेत आले मग एक गुरुजी अनेक गुरुजी असा इथं भ्रम निर्माण होतो का नाही? तर ते काय आहे तर आदरार्थी बहुवचन. त्याला काय म्हणायचं? आदरार्थी बहुवचन. आता मुख्यमंत्री शाळेत आले, एखादे अधिकारी आले तर अधिकारी शाळेत आला म्हणतो का रे? एकटे आहेत म्हणून आला म्हणतो का? वडील आला म्हणतो का? आई आली म्हणतो का? तर आपण त्यांना आदर देण्यासाठी काय करतो? माझे वडील घरी आले. कारण वडिलांना आपण आदर देतो है की नाही? आजोबा घरी आले म्हणून काय एकपेक्षा जास्त आजोबा असतात का? नाही, तर एकच असतात. परंतु त्यांना आदरार्थी बहुवचनामुळे आपण काय करतो तर आदरार्थी बहुवचन म्हणून आपण त्यांना संबोधत असतो. एवढं कळलं? आता ह्याच्यावरती प्रश्न कसे येतात ते बघूया. नमुना प्रश्न अतिशय सोपे आहे बघा. याच्यामध्ये मार्क जाण्यासारखं काही नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही मार्क मिळवू शकता. पहिला प्रश्न बघा. खाली दिलेल्या पर्यायातील एक वचनी शब्द असणारा पर्याय क्रमांक निवडा. आता ज्यावेळेस तुम्ही एक वचन अनेक वचन प्रश्न सोडवत असता त्यावेळेस घाईघाईत काय होतं तर चुकतं. त्याच्यामुळे हा प्रश्न सोडवताना त्याच्या पर्यायाच्या शेजारी अशा पद्धतीने लिहायचं, कंपल्सरी लिहायचं. आता बघा वारे एक वचन आहे का अनेक वचन आहे? अनेक वचन. वारा वारे इथं लिहायचं अ म्हणजे काय? अनेक वचन. आंबे अनेक. एक आंबा अनेक आंबे. शत्रू कसं काय बघा? एक शत्रू अनेक शत्रूच. एक शत्रू अनेक शत्रू बघा. म्हशी म्हशी. हा आता एक शत्रू आणि अनेक शत्रू म्हणजे हे दोन्ही पर्याय येतात. हा एक वचनी सुद्धा येतो आणि अनेक वचनी सुद्धा येतो.
एक म्हैस अनेक म्हशी, म्हणून हा अनेक वचनी. मग आपल्याला काय सांगितलंय? एक वचनी शब्द निवडायला सांगितलाय. मग कोणता येईल? पर्याय नंबर 3. दुसरा बघा, खाली दिलेल्या पर्यायातील अनेक वचनी नाम असणारा पर्याय निवडा. अनेक वचनी निवडायला सांगितलंय आता आपल्याला. कोणता? अनेक वचनी. प्रश्न नीट वाचायचा आहे. नक्की त्याच्यात काय करायला सांगितले मग आपल्याला समजतं. बघा, काटे. काटे कसा आहे रे? एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? अनेक वचनी. काटा, काटे, आहे की नाही? केळ एक वचनी आहे, आहे की नाही? केळ, केळे, केळे, केळी. गाणे, गाणी, म्हणजे हा सुद्धा एक वचनी आहे. मडके, हा सुद्धा एक वचनी आहे. म्हणजे पर्याय नंबर कोणता अनेक वचनी आहे? एक. काटे, काटे. पुढे बघा, तिसरा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायातील नामांची अनेक वचनी योग्य जोडी. आता इथं एक वचनी आणि अनेक वचनीची जोडी दिली आहे, त्यातली योग्य सांगितली. आपल्याला कुठली सांगितली आहे? योग्य सांगितली. बघा, गो, गोप, गोपे आहे का रे? बरोबर नाही. गोप, गोपच येतं. गोप, गोप. बर, ठीक आहे. पुढे बघा, जळू, जळू, जळवा दिलंय त्याच्यामध्ये. उवा, बी, ही योग्य जोडी आहे. बी, बिया. आता चौथा प्रश्न बघा, खाली दिलेल्या पर्यायातील वचनांची अचूक जोडी नसणारा. अचूक जोडी नसणारा म्हणजे कसला रे? चुकीचा. अचूक जोडी नसणारा म्हणजे कसा? चुकीची जोडी. अचूक जोडी, चुकीची जोडी. सासू आहे का? बरोबर. सासू, सासवा बरोबर आहे. जाऊ, जावा बरोबर आहे. पिसू, पिसवा बरोबर आहे. वळू, वाळू, वाळू अनेक वचन सुद्धा वाळूच येणार आहे. वाळवा येणार आहे का? नाही. वाळूला अनेक वचन, वाळूचा ढीग आणि एक वाळूचा कट. कळते का? एक वाळूचा कट म्हणजे वाळूच, आणि वाळूचा ढीग म्हणजे वाळू. एक वचनी सुद्धा वाळूच शब्द येतो, आणि अनेक वचनी सुद्धा काय येतो? वाळूच येतो. म्हणून चुकीचा पर्याय कोणता आहे? वाळू, वाळवा. इथं वाळूच यायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा चौथा बघा, पाचवा, सॉरी. खालील पर्यायातील वचनांची अचूक जोडी नसणारा, झालाय तर पाचवा, सॉरी. खाली दिलेल्या पर्यायातील निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय कोणता? आता इथं निश्चितपणे म्हटले म्हणजे बघायचं. नदी, नदी, नद्या म्हणजे हा कोणता शब्द आहे? एक वचनी आहे. मोती, मोते म्हणजे हा सुद्धा एक वचनी आहे. कवी, कवी म्हणजे हा एक वचनी सुद्धा आहे आणि अनेक वचनी सुद्धा आहे. बरोबर की नाही? मडकी, मडके. आता हे मडके, मडके आणि मडकी. बघा, मडकी हा, बघा, मडकी, मडके, एक मडके म्हणजे हा एक वचन आहे आणि हा अनेक वचन आहे. हा शब्द कोणता आहे? अनेक वचनी शब्द आहे. म्हणून निश्चितपणे अनेक वचनी शब्द कोणता येईल? मडकी हा निश्चितपणे अनेक वचनी शब्द येईल. समजलं? समजलं का कशा पद्धतीने प्रश्न येतील? सरावासाठी बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी
खाली दिलेल्या पर्यायातील एक वचनी असणारा पर्याय नंबर लिहायचा आहे आपल्याला. एक वचनी सांगितलं. जेव्हा तुम्ही प्रश्न नीट वाचाल की नाही त्यावेळेस तुम्हाला उत्तर पण सुचणार आहेत बघा. एक वचनी आपल्याला लिहायचं आहे. चूक, चुका म्हणजे हा कसा आहे? अनेक वचनी आहे. धार, धारा अनेक वचनी आहे. सून, सुना अनेक वचनी. सभा, सभा एक सभा अनेक सभा म्हणजे हा एक वचनी आहे. पर्याय नंबर 4. पुढचा बघा. रंध्र, रंध्रचा अनेक वचनी. कविता आठवा. रंध्रा. धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. कुठली कविता? रंध्र, रंध्रा म्हणजे हा कसा आहे? एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? एक वचनी आहे. गमती, गंमत, गमती म्हणजे हा अनेक वचनी आहे. पान, पाने हा अनेक वचनी आहे. खिडकी, खिडक्या हा अनेक वचनी आहे. म्हणजे एक वचनी असणारा पर्याय नंबर 1 रंध्र. ठीक आहे. पुढचा बघूया. पुढचा बघूया. तिसरा बघा. याच्यात पण एक वचनीच निवडायचा आहे. रेष, रेषा हा कसला आहे? अनेक वचनी. झाड, झाडे वारा, वारे फूल, फुले एक वचनी. म्हणजे एक वचनी नाम कोणतं आहे? फूल. चौथा बघा. शिक्षिका एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? एक शिक्षिका आणि 4 शिक्षिका. आमच्या शाळेत 4 शिक्षिका आहेत. काय फरक वाटतो का? एक शिक्षिका अनेक शिक्षिका म्हणजे हे एक वचनी आहे आणि अनेक वचनी आहे. बघा. एक बक्षीस अनेक बक्षिसे म्हणजे हे एक वचन आहे. एक मूल अनेक मुले हे अनेक वचन आहे. एक स्पर्धा अनेक स्पर्धा म्हणजे हे एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे. मग निश्चितपणे एक वचनी शब्द कोणता? बक्षीस. आता बघा हा अनेक वचन अनेक वचन अनेक वचन. एक वचन कोणता राहिला? मग बक्षीस राहिला. बघा पुढचा 5 ते 8 साठी दिसतंय ना तुम्हाला? बघा खाली दिलेल्या पर्यायातील अनेक वचनी नाम असणारा पर्याय नंबर निवडा. आता इथं अनेक वचनी निवडायचे. एक पोळी अनेक पोळ्या म्हणजे हा एक वचनी शब्द आहे. एक खेडी एक खेडे अनेक खेडी म्हणजे हा कसला आहे? अनेक वचनी आहे. एक गोळी अनेक गोळ्या म्हणजे एक वचनी आहे. एक नळी अनेक नळ्या. पर्याय नंबर 3. आता अनेक वचनी निवडायचे आपल्याला बरोबर की नाही? म्हणून पर्याय नंबर 3. 5वा बघा. कुत्रे, कुत्रा, कुत्रे हा अनेक वचनी आहे बरोबर की नाही? पुढे बघा. रताळे एक रताळे अनेक रताळी एक वचन आहे. एक मडके अनेक मडकी एक वचन आहे. एक शेत अनेक शेते. इथं 2 कसे काय आले? इथं 2 येत आहेत. एक शेत अनेक शेती म्हणजे हा पण अनेकच आहे. रताळे रताळे रताळीचं काय आहे? रताळी हा नाही एक शेत मग हा अनेक वचनीच आहे ना. एक शेत अनेक शेती. एक शेत अनेक शेती बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा अनेक वचनीच आहे. बरं ह्याच्यात बघूया काय तर प्रिंटिंग मिस्टेक झालेली असणार आहे. हा शब्द हा प्रश्न मी विचारून बघूया. प्रिंटिंग मिस्टेकच असणार आहे ह्यात किंवा ह्यात. कुत्रा कुत्रे किंवा शेत शेत असणार आहे. 7वा बघा. लिंबू लिंबे एक लिंबू आहे की नाही म्हणजे हा एक वचन आहे. आज्ञा एक आज्ञा. बघा लेखण्या अनेक
अनेक वचन. इथं पण तसंच आले बघा, दोन अनेक वचनी. बरं ठीक आहे, या दोन्हीचा आपण बघूया काहीतरी. कारण इथं दोन पर्याय अनेक वचनी आहेत. ठीक आहे, पुढे बघा. 8वा उंदीर. एक उंदीर अनेक उंदीर, म्हणजे हा दोन्ही आहे, एक वचनी आणि अनेक वचनी आहे. भजी. एक भजी अनेक भजीच बघा, एक भजी अनेक भजी. कैरी कैऱ्या, म्हणजे हा अनेक वचन आहे. कोट कोट, हा सुद्धा एक वचन अनेक वचन दोन्ही आहे. मी कोट घातला, आम्ही सर्वांनी कोट घातला आहे की नाही. म्हणजे कोट एक वचनी सुद्धा कोटच असतो, अनेक वचनी सुद्धा कोटच असतो, म्हणजे कैऱ्या. ठीक आहे. प्रश्न 9 ते 10 बघा. खाली दिलेल्या पर्यायातील नामांची अनेक वचनी योग्य जोडी. अनेक वचनी योग्य जोडी आपल्याला शोधायची. पीक काय येणार आहे? पिके येणार, बरोबर की नाही. पीक पिके, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. शेत शेते येतो, म्हणजे ही सुद्धा चुकीची जोडी आहे. दिशा दिशा येतो, ही सुद्धा चुकीची जोडी आहे. आणि विद्या विद्या, एक विद्या अनेक विद्याच येतात. पर्याय नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघा. पै पया, बरोबर आहे काय? बरोबर आहे, कारण मी पै पै करून पैसा जमवला असं म्हणतात. काय ग? एक पै अनेक पया, हा बरोबर आहे. दुसरा बघा. फुली फुले, फुली फुल्या पाहिजे, म्हणजे हा चुकीचा आहे. दार घरे, हा तर चुकीचाच आहे. घड्याळ घड्याळे पाहिजे, काय पाहिजे? घड्याळे, म्हणजे हा पण चुकीचा आहे. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. अनेक वचनी, एक वचनी आणि अनेक वचनी, पर्याय नंबर 1 बरोबर आहे. बघा. 11 आणि 12 साठी सूचना आहे. खालील पर्यायातील वचनाची जोडी नसणारा, म्हणजे ज्याची जोडी चुकीची आहे असा पर्याय निवडायचा आहे. वर्ष वर्ष, बघा मी 1 वर्षाचा झालो, मी 7 वर्षाचा झालो, म्हणजे एकही वर्ष आहे आणि अनेकला सुद्धा वर्षच आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. कौल कौले बरोबर आहे. केस केस, माझ्या डोक्याला एक केस आहे, माझ्या डोक्याला अनेक केस आहे, म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. कोट कोट, कोट कोट कोट. 1 वर्ष. कौल कौले, केस केसे, केसे येत नाही. कोट कोट. 1 वर्ष आणि 1 वर्ष, बरोबर आहे. वचनाची अचूक जोडी नसणारा. कोट कोट. कौल कौले, बरोबर आहे. आमच्या घरात वर्ष का? वर्षे, हा बरोबर. वर्ष वर्षे, बरोबर. 1 वर्ष अनेक वर्षे, म्हणजे हा अचूक पर्याय आहे, म्हणजे हीच बरोबर. हा पर्याय नंबर चुकीचा आहे. वर्ष वर्षे येणार, बरोबर. बघा शेवटचा. वाट वाटा, हा बरोबर आहे. लाट लाटा, बरोबर आहे. दात दात, माझ्या तोंडात 32 दाते आहेत असं म्हणतो का रे आपण? दात घासले म्हणतो का नाही? एकच दात घासतो का आपण? नाही, सगळे दात घासले तरी दात घासले असे म्हणतो. हा, लाईट लावली नाही रे आज, ब्रश दे आता लावू, म्हणजे हा चुकीचा आहे. दोरा दोरे, बरोबर आहे, म्हणजे पर्याय नंबर 3 अचूक नसणारी जोडी. आपल्याला काय सांगितले? अचूक जोडी नसणारा, पर्याय नंबर 3 आहे. समजलं? समजलं का? तर अशा पद्धतीने आपण आज वचन हा घटक पाहिलेला आहे. आणि वचन हे कोणत्याही नामाचं 2च असतं, एक वचन अनेक वचन. आणि ज्या व्यक्तींना आपण आदरार्थी अनेक वचनी संबोधतो
त्याला अद्रार्थी बहुवचन असं म्हणतात। इतर वेळी फक्त एकवचन आणि अनेक वचनच असतं। किती? एकवचन अनेक वचन। पेन पेन, बांगडी बांगड्या, मुलं मुले, आहे नाही? अशा पद्धतीने तुम्हाला आजूबाजूला कोणतंही नाम भेटलं तर तुम्ही त्याचं अनेक वचनी करून त्याचा सराव करू शकता। हे सरावातून वाचनातूनच तुम्हाला येणार आहे। समजलं? समजलं? एकवचन अनेक वचन धडा समजला? ठीक आहे, सराव करायचा आहे।